नमस्कार. मराठवाडा किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. शेंगदाणा चिक्की बनवण्याचे खूप सगळे वेगळे प्रकार आहेत. आज मी तुमच्याबरोबर सगळ्यात सोपा प्रकार सांगणार आहे. पाक परफेक्ट कसा बनवायचा, गूळ आणि शेंगदाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यावं, या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ही चिक्की खूपच कुरकुरीत, चविष्ट आणि हिवाळ्यासाठी परफेक्ट अशी रेसिपी आहे. अगदी बाजारसारखी चिक्की घरच्या घरी सोप्या पद्धतीनं कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सगळ्यात अगोदर इथं बघा आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता तुम्ही कोणत्याही भांड्यानं मोजमापानं म्हणजे एखाद्या वाटीच्या किंवा मग जो मेजरमेंटचा कप असतो त्यांना सुद्धा घेऊ शकता. इथं मी या वाटीनं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला मोजून काय घ्यायचे आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला इथं मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. इथं आपण कोणतंही भाजणीचं म्हणजे जे पदार्थ भाजून घेत असतो ना, त्यावेळेस भांडं हे जाड वापरावं, म्हणजे कढईतच भाजावं असं काही नाही. तुमच्याकडे एखादं पातेलं जरी जाड असेल त्यामध्ये भाजलं तरी चालेल. पण नेहमी भाजणीचे पदार्थ जाड बुडाच्या भांड्यामध्येच भाजून घ्यावे, कारण ते खरपूस भाजतात. आणि ज्यावेळेस एखादा आपण पदार्थ बनवत असतो आणि सुरुवातीला तो पूर्वतयारी म्हणून भाजून घ्यायचा असतो ना, त्यावेळेस त्या पदार्थाची खरी चव ही त्या पदार्थ तुम्ही कितपत छान असा मंद आचेवर भाजलेला आहे ना त्यावरती अवलंबून असते. जर व्यवस्थित भाजून घेतले ना शेंगदाणे, तर चिक्की सुद्धा खाण्यासाठी कुरकुरीत, छान आणि मस्त असा शेंगदाण्याचा जो क्रंचीपणा असतो तो त्या चिक्कीमध्ये उतरतो. इथे बघा सुरुवातीला या पद्धतीनं मंद आचेवर हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकताय वरच्या ज्या साली असतात त्या पूर्ण साईडला निघताय, म्हणजे आपले व्यवस्थित असे खरपूस शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. ही गूळ शेंगदाणा चिक्की हिवाळ्यामध्ये अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. सुरुवातीला बघा शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे शेंगदाणे आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपले डिशमध्ये काढून घेतल्यानंतर वरच्या ज्या आपल्याला साली आहेत त्या पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. आणि जर तुम्ही शेंगदाणे बारीक करून जर चिक्की बनवत असाल तर अजिबात साली काढण्याची काहीही आवश्यकता नाही. खूप छान लागते त्या पद्धतीने सुद्धा जर तुम्ही चिक्की बनवली तर. पण इथं शेंगदाण्याच्या फुटी बनवून आपण बारीक शेंगदाणे न करता चिक्की बनवत आहोत, त्यामुळं वरच्या ज्या पूर्ण साली आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीने शेंगदाण्याच्या फुटी बनवून घेतलेल्या आहेत. आता इथं आपल्याला आपली दुसरी स्टेप आहे ती म्हणजे गुळाचा पाक बनवून घ्यायची. तर इथे बघा त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला यामध्ये तूप आवडत नसेल तेल टाकलं तरी चालेल. आता मी सुरुवातीला काय सांगितलं होतं, शेंगदाणे एखाद्या मोजमापाच्या म्हणजे कुठल्याही मापानं किंवा मग एखाद्या वाटीनं मेजरमेंटच्या कपानं मोजून घ्या, कारण आपल्याला गूळ त्यामध्ये कितपत घालायचा आहे याचा परफेक्ट अंदाज येतो. आता इथे मी शेंगदाण्याच्या फुटी म्हणजे मोजून न घेता शेंगदाणे मोजून घेतलेले आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे 1 वाटी घेतले होते त्याच वाटीनं इथं मी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण हे थोडंसं जास्तीचं झालं तरी चालेल, पण कमी करू नका, त्यामुळे चिक्की आपली अजिबात परफेक्ट बनत नाही. आता इथं गुळाऐवजी याच पद्धतीनं तुम्ही साखर वापरून सुद्धा किंवा खडीसाखर वापरून सुद्धा ही चिक्की बनवू शकताय. आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे. अगदी मंद आचेवर हा पाक बनवून घ्यायचा आहे. सुरुवातीला 5 मिनिट तुम्ही हाय फ्लेमवरती ठेवा. यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. तर इथं आता पाक कसा परफेक्ट झालेला आहे हे ओळखण्यासाठी इथं बघा मी छोटी एक डिश घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी टाकून गोळीचा आपल्याला अगदी कडक अशी गोळी जर आपली तयार झाली तर म्हणायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे. सुरुवातीला बघा अजिबात आपली म्हणजे लूजमध्ये आहे ही गोळी, अजिबात आपली परफेक्ट अशी कडक बनलेली नाही. त्यामुळे एक परत 5 मिनिट मी पाक उकळत ठेवलेला आहे आणि नंतर मी 5 मिनिटाने याच पद्धतीनं पाक चेक केलेला आहे. तुम्ही पाहू शकताय आता बघा परफेक्ट आपल्याला हवी तशी आपली गोळी तयार झालेली आहे. अगदी कडक ही गोळी बनलेली आहे, म्हणजे समजायचं की आपला परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे. तर ही पाक ओळखण्याची अतिशय परफेक्ट अशी पद्धत आहे. जर तुम्ही या पद्धतीनं पाक बनवून जर ही चिक्की बनवली ना तर तुमची पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी बनेल, अजिबात तुमची चुकणार नाही. आता पाक ओळखण्याची दुसरी सुद्धा पद्धत आहे. वरती असे बुडबुडे येतात तर समजायचं आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे. पाक झाल्यानंतर मी लगेच बघा इथं गॅस बंद केलेला आहे आणि नंतर यामध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. तुम्ही जर गॅस तसाच चालू ठेवला आणि वरतून शेंगदाणे टाकले तर आपला पाक पुढे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, अगोदर गॅस बंद करून घ्यायचा, तुमचा पाक हवा तसा तयार झाला आणि नंतर तुम्ही तीळ, शेंगदाणे काय ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकत आहात ते टाकून घ्यायचे.
आता बघा इथं मी तोपर्यंत पूर्वतयारी म्हणून अगोदरच पोळपाटाला इथं मी तूप लावून घेतलेलं आहे. तूप, तेल, बटर तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही म्हणजे याला लावून घेऊ शकता. तयार झालेलं मिश्रण यामध्ये टाकून घेतलं. इथं बेलण्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि या पद्धतीने याची चौकोनी आकारामध्ये ही पोळी लाटून घेतली. आता चौकोनी आकारामध्ये आपल्याला काय लाटायची आहे, तर आपलं जे साईडचा भाग असतो ना, तो पूर्ण साईडला छोटे छोटे काप निघत नाहीत. चौकोनीमध्ये जर कट करता म्हणजे तुम्हाला जर वड्या बनवायच्या असतील ना, तर अगदी चौकोनी पोळी लाटली की सोप्या जातात कट करण्यासाठी. आणि जोपर्यंत मिश्रण गरम आहे ना, तोपर्यंतच लाटून घ्यायचं आणि या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या. इथे बघा परफेक्ट असा वड्यांना सुद्धा आकार आलेला आहे. आणि जर गोल आपण याची जर पोळी बनवून घेतली ना, तर साईडला पूर्ण छोटे छोटे काट निघले जातात आणि भरपूर असं हवा तसा आपल्याला चौकोनी आकार या वड्यांना देता येत नाही. तर इथे तयार झालेली वडी तुम्ही पाहू शकता. याला कलर सुद्धा अतिशय छान आलेला आहे. आता तूप टाकण्याचं यामध्ये कारण किंवा तेल, जो या म्हणजे वडीला चकाकीपणा असतो ना, तो तुपामुळे तेलामुळे येतो. मग तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप टाका, तेल टाकलं तरी चालेल, पण नक्की टाका. एक शाईन मारते वडी. जी तुम्ही चिक्की बनवत आहात ती तिळाची बनवा किंवा मग शेंगदाण्याची बनवा. गूळ शेंगदाण्याची चिक्की ही हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि उष्णता देते. तर नक्की ही ट्राय करा. तुम्हाला मराठवाडा किचनची ही चिक्की बनवण्याची पद्धत कशी वाटली ते तुम्ही मला शेअर करू शकताय. आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला कशा रेसिपीज पाहायला म्हणजे आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकताय. चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन.